नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण लिंबूचा क्रश करून गूळ घालून त्याचं गोड लोणचं करणार आहोत। लिंबूचं लोणचं नेहमीच जेवणाची चव वाढवतं आणि हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं, त्यामुळे असं लोणचं तुम्हीही करून बघा। तर चला, यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। लिंबूचं लोणचं करण्यासाठी इथे मी 8 लिंबू घेतले आहेत। तर असे पातळ सालीचे लिंबू घ्यायचे, चांगले पिवळे बघून, त्याला जास्त डाग नाही पाहिजे आणि पिवळे ताजे लिंबू घ्यायचे। जाड सालीचा लिंबू घेऊ नका, नाहीतर त्या सालीचा कडवटपणा त्या लोणच्यात उतरतो। आता काय करायचं, एक भांडं घेऊया, त्याच्यात हे सगळे लिंबू काढून घेऊया। आता याच्यावरती एकदम गरम उकळलेलं पाणी घालायचं लिंबूवर आणि याला एक 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। तर हे लिंबू पाण्यात ठेवून एक 10 मिनिटं झाले आहेत। असं लिंबू पाण्यात ठेवल्याने काय होतं, तर याच्यावरची जी घाण असते ती निघून जाते आणि लिंबू थोडे असे नरम होतात, त्यामुळे पाण्यात ठेवायचं। त्यामुळे हे लोणचं चांगलं वर्षभर छान राहतं, खराब होत नाही। आता काय करूया, हे पाणी ओतून टाकूया आणि परत एकदा स्वच्छ धुवून लिंबू घेते। हे लिंबू मी परत स्वच्छ करून घेतलेत। आता काय करायचं, एका कॉटनच्या रुमालाने याला असं स्वच्छ पुसायचं, याच्यावरचं सगळं पाणी काढून टाकायचं, जराही पाणी नाही ठेवायचं। लोणच्यात जरा जरी पाणी राहिलं तर त्याला बुरशी लागते, त्यामुळे असं पुसून याला स्वच्छ असं कोरडं करायचं। आणि आपण लोणचं करण्यासाठी जे नंतर आपण भांडं वापरणार ते देखील कोरडंच पाहिजे, जराही पाणी नको त्याच्यात। हे बघा, असं स्वच्छ कोरडं करून घ्यायचं। आता आपल्याला कोरडे केलेले लिंबू चिरून घ्यायचे आहेत। हे बघा, असे छान पातळ सालीचे घ्यायचे। आता यातल्या बिया सगळ्या वेगळ्या काढायच्या आहेत आपल्याला। जर जाड सालीचा लिंबू असेल तरी लोणचं कडू होतं, तर सालीचा जो कडवटपणा असतो तो लोणच्यात उतरतो, त्यामुळे पातळ सालीचेच घ्यायचे। आणि बी जरी राहिली तरीही लोणचं कडू होतं, त्यामुळे बिया सगळ्या काढून टाकायच्या आहेत। असे एकाचे 4 भाग केलात तर लगेच बिया निघतात। हे बघा, असं बिया आपण काढून घ्यायच्या आहेत। आणि गरम पाण्यात घातल्यामुळे लिंबू असे छान नरम झालेले असतात। आता हे बघा, अशा प्रकारे असे तुकडे करून त्याच्या बिया बाजूला करायच्या। मी बाकीचे सगळे लिंबू असेच कट करून घेते। हे सगळे लिंबू असे कट करून घेतलेत आणि त्याच्या बिया सेपरेट केल्या आहेत। आता काय करायचं, एक कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं, पाणी त्याच्यात अजिबात नको, आणि सगळ्या लिंबाच्या फोडी त्या मिक्सरमध्ये घालून घ्यायच्या आहेत। आणि याला मिक्सर चालू बंद करत वाटायचं आहे, खूप बारीक नाही करायचं, थोडे त्याचे असे बारीक तुकडे त्याच्यात राहायला पाहिजेत। आता इथे याला पल्स मोडवरती असं चालू बंद करत मी असं जाडसर वाटून घेतलं आहे। आपण क्रश लोणचं करतो आहे, त्यामुळे त्याला खूप असं बारीक पेस्ट नाही करायची, असं थोडंसं जाडसर ठेवायचं। हे जे आपण लिंबाचं क्रश केलं आहे हे मोजून घ्यायचं आहे आपल्याला। मोजून एवढ्यासाठी घ्यायचं आहे का तर आपल्याला त्या अंदाजाने त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे। आता आज मी याच्यामध्ये साखर नाही वापरणार आहे, गूळ घालून करणार आहे। लिंबाचं लोणचं गूळ घालून खूप छान होतं। हे बघा, आता हे बरोबर 1 कप झालं आहे। आता मी इथे एक कढई घेतली आहे कोरडी, त्याच्यात हे घालून घेऊया। आता आपल्याला याच कपने मोजून 2 कप गूळ घ्यायचा आहे। आता इथे हा 1 कप गूळ आहे। आता याच्यात अजून 1 कप गूळ घालायचा आहे। तुम्हाला गुळाच्या ऐवजी साखर वापरायची असेल तर साखरही आपल्याला दोन म्हणजे दुप्पटच घ्यायची आहे। आता 1 कप ते क्रश झालं आहे म्हणून मी इथं 2 कप गूळ घेते आहे। साखर घेत असाल तरी 2 कप साखर घ्यायची। हे याच्यात घालूया आणि आता हे जरा मिक्स करूया। आता हे थोडं मिक्स करून घेऊया।
गुळाने लिंबाच्या लोणच्याला खूप छान चव येते, त्यामुळं गूळ वापरून बघा एकदा। हे बघा, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा गूळ वापरलात तरी चालेल। आता मी इथे दुप्पट घातलं आहे। सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं। आता हे गॅसवर ठेवूया। आता ही कढई मी गॅसवर ठेवली आहे। गॅस सुरुवातीला बारीकच ठेवायचा आणि सुरुवातीला सगळा गूळ अगोदर याच्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचा। असं एकसारखं हलवत गूळ विरघळून घ्यायचा। आता इथे गूळ सगळा विरघळला आहे। आता गॅस मीडियम केला आहे। आता हे खूप पातळ आहे। आता काय करायचं, याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे आपल्याला। आपण काय करणार आहोत, याचा एक तारी पाक करायचा आहे आपल्याला गुळाचा। आता थोडी याला उकळी येऊ देऊया आणि उकळी आल्यानंतर आपण पाक चेक करायचा। आता याला उकळी आली आहे। आता थोडासा पाक वाटीत काढून आपण चेक करायचा आहे। गॅस आता उकळी आल्यावर बारीक करायचा, कारण याच्यामध्ये पाणी नसतं, त्यामुळे पाक लगेच येतो। आता पाक चेक करण्यासाठी वाटीतलं थोडंसं असं बोटांच्या मध्ये चेक करायचं घेऊन। तर हे बघा, याला अशी एक तार येते, म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झाला आहे। अशी एक तार आली की आपण समजायचं आपला पाक तयार आहे। तर गॅस बारीकच आहे। याच्यामध्ये घालूया 1 चमचा मीठ आणि मिक्स करून घेऊया। मीठ घातल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली होती, पण तो व्हिडिओ स्किप झाला आहे, त्यामुळे 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची। गॅस बंदच आहे। आता इथं मी 2 चमचे बेडगी मिरची पावडर घालते आणि हे मिक्स करायचं। मिरची पावडर घालताना गॅस बंद ठेवायचा आणि गरम याच्यातच मिरची पावडर मिक्स करून घ्यायची। हे सगळं लोणचं होण्यासाठी आपल्याला एक 7 ते 8 मिनटं लागतात, त्यापेक्षा जास्त लागत नाही। आता हे आपलं इथं लोणचं तयार आहे। हे थंड करून घेऊया। आता हे बघा, हे लोणचं अगदी व्यवस्थित गार झालं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीचं लोणचं पाहिजे, म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। हे व्यवस्थित झालं आहे। रंगही फार छान आला आहे। तुम्हीही असं लोणचं करून बघा। जर तुमचं लोणचं खूप घट्ट झालं गार झाल्यावर तर काय करायचं, 1-2 लिंबाचा रस याच्यात पिळून घालायचा। अशा माझ्या पद्धतीने जर लोणचं केलं तर वर्षभर छान राहतं, अगदी व्यवस्थित टिकतं। आणि हे गार झाल्यानंतर अशा एखाद्या काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं, अगदी व्यवस्थित राहतं। तर तुम्हीही असं नक्की ट्राय करा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।